2019ला तुळजापूर मतदारसंघातून माजी मंत्री काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांचा पराभव करून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर मतदारसंघाचं 5 वर्षे प्रतिनिधित्व केलं आणि आता परत भाजपाने त्यांना एकदा उमेदवारी दिली आहे। आता ते आपल्याबरोबर आहेत। दादा, भाजपाने तुम्हाला परत एकदा उमेदवारी दिली, तुळजापूर मतदारसंघातून काय जिम्मेदारी आहे? गेले 5 वर्ष या भागात माझ्या विधानसभा मतदारसंघात आणि जिल्ह्यामध्ये जे काम केलं त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आता जबाबदारी वाढलेली आहे। बरीच मोठी कामं आहेत, त्यांची आता सुरुवात झालेली आहे। ती कामं योग्य पद्धतीने पूर्ण करणं ही देखील एक वेगळी आणि महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे। कृष्णा खोऱ्याचं आपल्या हक्काचं पाणी 23.66 TMC पाणी, ज्याला आपल्या महायुती सरकारने 11,700 कोटी रुपयाच्या सुप्रमाला मंजुरी दिली, काम आता युद्ध पातळीवरती सुरू आहे। ते पूर्ण करून पाणी आपल्याला रामदराला याच वर्षी डिसेंबरपर्यंत आणायचं आहे। ती एक मोठी जबाबदारी आहे। याच्या व्यतिरिक्त आपण कौडगावच्या MIDCमध्ये टेक्निकल टेक्स्टाईल पार्क करतो आहे आणि तामळवाडीला 370 एकरवरती एक वेगळी इंडस्ट्रियल इस्टेट आपण डेव्हलप करतो आहे। दोन्हीकडे प्रत्यक्षात उद्योग आणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती याच्यावरती आपला भर आहे। आणि आई तुळजाभवानीचं मंदिर आणि तीर्थक्षेत्राचा विकास वैश्विक दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून आपण विकसित करायचं जे ठरवलं आहे, आता 60 कोटीची जीर्णोद्धाराची आणि इतर कामं सुरू झाली आहेत आणि जो मोठा आराखडा आहे त्याला तत्वतः मंजुरी आधीच मंत्रिमंडळाने गेल्या वर्षीच दिली आहे, परंतु फायनल आराखडा जो आहे तो साधारण 2000 कोटीचा झाला आहे आणि तो आता HPCकडे हाय पॉवर कमिटीकडे आहे। तर तो विषय देखील आपल्याला पुढे न्यायचा आहे। याच्या व्यतिरिक्त पीक विम्याचे काही प्रलंबित मुद्दे अजूनही आहेत आणि वेगवेगळ्या जाती धर्माच्या बांधवांच्या भगिनींच्या ज्या काही इच्छा आहेत, त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या देखील पूर्ण करण्यासाठी मग बसवसृष्टीचा विषय असेल, आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असतानाचा 108 फीटचा पुतळ्याचा विषय असेल, अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक, त्याचबरोबरीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, हे सगळे जे अण्णाभाऊ साठेंचं स्मारक, हे सर्व विषय जे आहेत ते ज्या त्या समाज बांधवांच्या इच्छेनुसार त्यांना बरोबर घेऊन आपण एक एक विषय मार्गी लावतो आहे। स्मारक म्हणजे फक्त पुतळा एवढं सीमित न ठेवता मोठं उद्यान आणि त्याबरोबरीने प्रशिक्षण केंद्र आणि महापुरुषांची जी काही शिकवण आहे ती आत्ताच्या या नवीन युगातल्या पिढीला नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कळावी, समजावी, यासाठी आपण विशिष्ट प्रयत्न करतोय। दादा, 2019ला तुमच्या प्रचाराच्या दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शहा तुळजापूरला आले, त्यावेळेस त्यांनी असं आश्वासन दिलं की तुळजाभवानीचं जे तीर्थक्षेत्र आहे हे वैश्विक दर्जाचं आपण करतोय। तर हे प्रत्यक्षात आपल्या लोकांना कधी पाहायला भेटेल? मी सांगितल्याप्रमाणे 60 कोटीची कामं जी आहेत ती सुरू झाली आहेत, म्हणजे त्याचं टेंडर प्रक्रिया झाली, अलॉटमेंट झालेलं आहे आणि मंदिर त्याचा जीर्णोद्धार म्हणजे एक एक दगड काढून परत बसवण्याचं जे काम आहे ते आता सुरू होईल, म्हणजे टेंडर झालेलंच आहे। त्याच्याबरोबरीने महाद्वाराची कामं सुरू होतील। जीर्णोद्धार म्हणजे एक एक दगड काढून परत बसवण्याचं जे काम आहे ते आता सुरू होईल, म्हणजे टेंडर झालेलंच आहे। त्याच्याबरोबरीने महाद्वाराची कामं सुरू होतील। मंदिराच्या जवळपास जे काही आपण थोडं विस्तारीकरण करतोय ती कामं सुरू होतील। लिफ्टचं काम हे सगळं आता लगेच सुरू होणार आहे आणि जे दर्शन मंडप किंवा मोठी कामं आहेत ज्याला आधीच मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, परंतु स्थानिकांचा काही विषयांच्या बाबतीमध्ये वेगळा विचार होता, त्यांना विश्वासात घेऊन आपण बदल केलेले आहेत आणि आता 2000 कोटीचा आराखडा जो आहे तो हाय पॉवर कमिटीकडे गेलेला आहे। त्यात काहीच अडचण राहणार नाही। पुढच्या काही महिन्यांमध्ये ती कामंही सुरू होतील। आता रेल्वेचा विषय मला आवर्जून सांगायचं आहे की महाविकास आघाडीचं सरकार असताना रेल्वेच्या कामासाठी रुपया दिला नाही। सोलापूर, तुळजापूर, धाराशिवच्या प्रकल्पाला शेवटी मी हक्कभंग मांडला होता, तरी देखील रुपया दिला नाही। पण आपलं सरकार आल्यानंतर पैसे उपलब्ध झाले, आता कामाला सुरुवाती झाली आहे आणि 30 महिन्यामध्ये प्रत्यक्षात रेल्वे आपल्या सोलापूरहून तुळजापूर मार्गे धाराशिवपर्यंत येईल याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या बाबतीत देखील जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं त्यांनी 1 रुपया दिला नाही आपल्याला। आम्ही तर म्हटलं पैसे द्यायचे नाहीत, हरकत नाही, तुम्ही फक्त प्रस्ताव केंद्राकडे पाठवा, केंद्राकडून आम्ही निधी घेऊ, परंतु तो प्रस्ताव देखील पाठवला गेला नाही, त्यामुळे डिले झाला। पण आपलं महायुती सरकार आल्यानंतर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या युद्ध पातळीवरती आपण हाताळल्या आणि मी सांगितल्याप्रमाणे पहिला एक मोठा DPR आपण केला, त्याचं सादरीकरण केलं आणि स्थानिकांचे काही वेगळे विषय पुढे आल्यामुळे त्यात बरेच बदल आपल्याला करावे लागले।
त्यात थोडासा वेळ गेला हे वास्तव आहे. आता पुन्हा एकदा तुमच्यासमोर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण येण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या संदर्भात बोलतोय, काय आव्हान असेल तुम्हाला काँग्रेसचं? नाही, माझं मत असं आहे की जे काही मी गेले 20 वर्ष कामं केली आहेत आणि गेल्या 5 वर्षात जे काम केलं आहे तेच मुद्दे जे आहेत ते जनतेच्या समोर आहेत आणि त्या बाबतीतच मी बोलेन. सकारात्मकतेने आपल्याला पुढे जायचं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये जो काही आपण कायापालट करू शकलो आहे, आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेलं जे प्रचंड काम आहे ते पुढे नेण्याची आपली जबाबदारी आहे आणि त्या भावनेतून आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढावं, रोजगार निर्मिती व्हावी, धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक आणि त्या भावनेतून आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढावं, रोजगार निर्मिती व्हावी, धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक कायापालट व्हावं आणि आपल्या हक्काचं पाणी, रेल्वे हे सर्व उपलब्ध व्हावं हे आपलं उद्दिष्ट आहे. तुळजापूर मतदारसंघामध्ये प्रकर्षानं शेतीसाठी सिंचन आणि बेरोजगारीचा मुद्दा जे आहे ते ऐरणीवर आहे. तर ह्याच्या संदर्भात आता येत्या 5 वर्षामध्ये आपलं काय विजन आहे? मी सांगितल्याप्रमाणे कृष्णा खोऱ्याचं आपल्या हक्काचं पाणी आपल्याला जे आणायचं आहे, आता ते डिसेंबरपर्यंत रामदऱ्यात येईल. त्याचं पुढचं जे काही डिस्ट्रीब्युशनचं काम आहे, बऱ्यापैकी तुळजापूर तालुक्याचा भाग जो आहे त्याला या पाण्यातनं मदत मिळणार आहे. त्याच्या पुढे जाऊन मग लोहारा आणि उमरग्यालाही पाणी जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे शाश्वत पाणी, खास करून दुष्काळी परिस्थितीमध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी मिळणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तर सोय होईल दुष्काळी परिस्थितीत, परंतु शेतीलासुद्धा पाणी उपलब्ध होईल. तर ते आपलं सर्वात प्रायमरी उद्दिष्ट ते राहणार आहे. आणि त्याच्याबरोबरीने मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण MIDCs डेव्हलप करतो आहे, ज्या ऑलरेडी मंजूर आहेत. खुद्द MIDCच टेक्निकल टेक्स्टाईल पार्क करते आहे आणि तामिळवाडी तर उद्योजकांबरोबर माझ्या अनेक बैठका झाल्यात. 150पेक्षा जास्त उद्योजक तिथे गुंतवणूक करायला तयारी आहेत. कुर्टीला आपण एक MIDC करतो आहे. तर त्या माध्यमातून आणि मंदिर, नळदुर्ग आणि तेर तिन्ही ठिकाणी धार्मिक पर्यटन आणि पर्यटन या माध्यमातून देखील मोठी अर्थकारणाला चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल. या अनुषंगाने आम्ही ठोस पावलं उचलणार. शेवटचा प्रश्न धाराशिव कळमच्या जागेबद्दल आहे. धाराशिव कळमची जागा एक राजकीय पेचामध्ये तुम्ही असताल किंवा आरोग्यमंत्री तानाजी सावंत असताल, ह्याच्यामध्ये थांबली आहे असं ऐकायला भेटतं, नक्की काय? ते धाराशिवच्या बाबतीमध्ये तिन्ही पक्षाचे, महायुतीचे तिन्ही ज्येष्ठ नेते एकत्रित येऊन योग्य तो निर्णय घेतील आणि महायुतीचे सर्व घटक आता जे इच्छुक आहेत ते सर्व इच्छुक आणि तिन्ही पक्षाचे आणि मित्रपक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते मिळून एक दिलाने काम करतील. कुठलाही वाद किंवा काहीच नाही आहे, फक्त निर्णय प्रलंबित आहे. तिन्ही जे ज्येष्ठ नेते आहेत ते एकत्रित येऊन निर्णय घेतील. धन्यवाद. एकंदरीतच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी असं सांगितलं की तुळजापूरमध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये सिंचन, पाणी आणि बेरोजगारी ह्याच्यावरती आपण भर देणार आहेत. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.